दैनंदिन वापरामध्ये विद्युत ऊर्जा आपण नेहमी वापरतो। विद्युत ऊर्जेचे जे फायदे आहेत ते सुरुवातीला आपण पाहूयात। विद्युत ऊर्जा ही स्वच्छ तसेच प्रदूषण मुक्त असते। विद्युत ऊर्जेचे निर्मिती, पारेषण व वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये शक्य असते। विद्युत उपकरणे, साधने व यंत्र ही आकाराने लहान, अधिक कार्यक्षम व सहज नियंत्रित करण्यासारखी असतात। विद्युत ऊर्जा गरजेनुसार प्रकाश, उष्णता, यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरित करता येते। हे आपण त्याचे फायदे पाहिले। आता विद्युत ऊर्जेचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपण पाहूया। तर विद्युत ऊर्जेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे तो म्हणजे प्रकाश मिळवणे। घरामध्ये, रस्त्यावर, वर्कशॉपमध्ये विद्युत ऊर्जेचा दुसरा वापर म्हणजे उष्णता निर्मितीसाठी, म्हणजेच रूम हीटर्स मध्ये पाणी गरम करण्यासाठी, धातू वितळवण्यासाठी जी उष्णता लागते त्यासाठी या विद्युत ऊर्जेचा वापर आपण करतो। तसेच शीत करण्यासाठी, म्हणजेच काय तर फ्रीज मध्ये, रेफ्रिजरेटर मध्ये, एअर कंडिशनर मध्ये या विद्युत ऊर्जेमुळे आपण शीत करण्याची प्रक्रिया करून घेतो। तसेच शेतीसाठी, सिंचनासाठी विद्युत ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। मोठमोठ्या कारखान्यांमध्ये मोटर चालवण्यासाठी, यांत्रिक शक्ती निर्मितीसाठी विद्युत ऊर्जेचा वापर केला जातो। दळणवळण म्हणजेच रेल्वे, मेट्रो, लोकल अशा विविध साधनांसाठी विद्युत ऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे। रासायनिक प्रक्रियेमध्ये विद्युत ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रोलिसिस, धातू शुद्धीकरण इत्यादी प्रक्रियेमध्ये विद्युत ऊर्जेचा वापर केला जातो। आधुनिक सोयीसुविधा म्हणजे टेलिफोन आहे, कम्प्युटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, रूम कूलर इत्यादी आधुनिक सोयीसुविधांसाठी सुद्धा विद्युत ऊर्जा ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते। दैनंदिन जीवनात विद्युत शक्तीचे महत्त्व आपण पाहिलेले आहे। आता आपण पाहूयात ऊर्जा स्रोताचे प्रकार। यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत। पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जलविद्युत निर्मिती केंद्र, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आणि अणुविद्युत निर्मिती केंद्र असे 3 प्रकार पडतात। तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये सौर विद्युत निर्मिती आणि पवन विद्युत निर्मिती असे प्रकार पडतात। जलविद्युत निर्मिती म्हणजे पाण्याच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करणे, औष्णिक विद्युत निर्मिती म्हणजे उष्णतेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करणे, तर अणुविद्युत निर्मिती केंद्र म्हणजे अणुशक्तीच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करणे। अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये सौर विद्युत निर्मिती केंद्र म्हणजेच सूर्याची जी उष्णता आहे त्याच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करणे, तसेच पवन विद्युत निर्मिती वाऱ्याच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करणे असे हे काही प्रकार आपण पाहतो।